नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनपा भरतीबद्दल बऱ्याच दिवसापासून मला अपडेट देत आलोय. आता एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. मनपा भरती म्हणजे एक असं जॉब प्रोफाईल आहे की तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये त्याच मनपामध्ये काम करायचं, बाकी कुठे तुमची ट्रान्सफर वगैरे होत नाही. अतिशय व्यवस्थित जॉब आहे. सकाळी 9:30-10ला जायचं, संध्याकाळी 6-6:30ला सुटतो. असा जॉबचा प्रकार आहे. एकच ऑफिस आहे किंवा त्या मनपामध्येच डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. सो चांगली पोस्ट आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मला जिल्हा बदली नकोय, तोच जिल्हा पाहिजे, एकाच ठिकाणी जॉब करायचं, मला माझी फॅमिली मला शिफ्ट करायची नाही, फॅमिली एकाच जागी पाहिजे, फॅमिलीचं शिक्षण वगैरे वगैरे सगळं, तर ही चांगली पोस्ट तुमच्यासाठी आहे. अपकमिंग जाहिराती आहेत. ऑलरेडी 2 जाहिराती येऊन गेल्या, बाकीच्या जाहिराती येणार आहेत. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक लिस्ट दाखवतो मी. टोटल 28 मनपामध्ये मंजूर जागा किती, भरलेल्या किती, रिक्त किती आणि पदभरतीसाठी मागणी केलेल्या जागा किती ते आपण तुम्हाला मी सांगतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातल्या येणाऱ्या सगळ्या जाहिराती, भविष्यातले येणारे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल. आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. सो बघूया आपण किती मनपामध्ये येऊ शकते जाहिरात, कधी येऊ शकते, काय असते प्रोसेस, आणि एकूण मनपात किती, रिक्त जागा किती. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मी इथेच क्लिअर करतो. काय प्रोसेस असते बघा, एखादी ऍड येण्याच्या अगोदर प्रोसेस काय असते. तुम्हाला पहिले बिंदू नामावली क्लिअर करावं लागते. बिंदू नामावली पद्धतीने समांतर आणि उभा आरक्षणानुसार जागा प्रत्येक आरक्षणानुसार किती आहे त्या डिसाईड करावं लागतात. त्या डिसाईड झाल्या, बिंदू नामावली डिसाईड झाले की तुम्हाला रिक्त जागांपैकी मागणी करावी लागते डिपार्टमेंटकडे की आम्हाला एवढ्या जागेची रिक्वायरमेंट आहे. त्या विभागाकडे मागणी केल्यानंतर तो विभाग ती मागणी मंजूर करून किंवा त्या मागणीत काय एडिट करून पुढे मागणी वित्त विभागाला पाठवतो. वित्त विभाग त्याच्यावर विचार करतो किती खर्च ह्या मनपाला किंवा ह्या जातीच्या जागेस आम्हाला या पुढच्या वर्षापासून किंवा पुढच्या महिन्यापासून वाढवावा लागणार आहे. हा सगळा विचार करून वित्त विभाग त्यात काय एडिटिंग करतं की बाबा 100% भरती नाही करू शकत आपण, 60% करा, 80% करा आणि करा कंटिन्यू, काही हरकत नाही. मग भविष्यात आहोत तर तुम्ही एकाच उमेदवार एका अधिकाऱ्यावरती 2-4 भार देऊ शकतात. हा सगळा अभ्यास करून मग ठरतं. आकृती बंद फायनल आधीच होतो. आकृती बंदच्या आगीच्या सगळ्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर, आकृती बंद म्हणजे काय, त्या महानगरपालिकेचा एरिया जर वाढला तर त्या एरियाला सर्व्हिस देण्यासाठी अजून काही कर्मचारी तिथे आकृती बंदामध्ये घ्यावे लागतात. म्हणजे टोटल किती जागा या मनपाला घ्याव्या लागतात हे सगळं बनून आणि मग ही मागणी करून वित्त विभाग जर याला परमिशन देत असेल तर मग ही जाहिरात येते. आता मी बोललो तुम्हाला 2 मिनिटात प्रोसेस होत नाही. याला 2-2 वर्षे लागतात. तुम्हाला माहिती असेल 2019-17 काही 17 पासून काही मनपात भरतीच नाहीये. 2017, 2015, 2019 पासून बऱ्याचशा मनपामध्ये भरती प्रक्रिया राबवलीच नाहीये. सो खूप जास्त रिक्त पदसंख्या आहे. दाखवतो मी तुम्हाला, त्यानुसार भरती होणं अपेक्षित आहे. मग बघूया आपण. पण तिकडे जाण्यापूर्वी मनपा भरतीची ऑलरेडी तुम्हाला 2 ॲड येऊन गेल्या. मी अगोदर सांगत होतो ह्या वर्षभरामध्ये 150 दिवसाचा कार्यक्रम लागला परत सरकारचा. सो जाहिराती येण्याचे चान्सेस आहेत. या इयर एंड पर्यंत ह्या मनपाच्या भरती होणार आहे, कारण त्यांचं ॲग्रीमेंट झालंय TCS बरोबर. सो TCS कडनं ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्यातला काहीतरी हॉट मनपा आहे. हॉट म्हणजे काय, भरती करावीच लागणार आहे आत्ताच, नाहीतर गडबड होणार आहे. सो ते आपण सांगतो मी तुम्हाला. सो यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल ना तर तुमच्यासाठी ही आपली बॅच अवेलेबल रेकॉर्डेड स्वरूपात आहे. नॉन टेकची बॅच आहे. यामध्ये टेक्निकल जर वेगळं काय असेल टॉपिक तर आम्ही तुम्हाला ॲड ऑन करून देऊ, किंवा वेगळा मोठा पार्ट असेल तर तो सेपरेट बॅचमध्ये आम्ही घेऊ. पण मात्र ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि GK GC सब्जेक्ट अवेलेबल असणार आहे. ही बॅच तुम्हाला 50% डिस्काउंटमध्ये म्हणजे 1499 प्लस GST मध्ये आता अवेलेबल आहे. पण अजून एक डिस्काउंट याच्यावरती आहे. कोणता डिस्काउंट, त्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे. कोणता कोड वापरायचा तर माझ्या नावाचा कोड वापरा, की माझं नाव वापरून तुम्हाला डिस्काउंट मिळत असेल तर हरकतच नाही घ्यायला. काय वापरा, मग BG10 नावाचा कोड वापरा, तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. सो या फीमध्ये पण डिस्काउंट घ्यायचं असेल किंवा इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरनं कोणतीही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर हा कोड वापरायचा, तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळेल. ही बॅच तुम्हाला अनुभवी शिक्षक आहे. मागील वर्षभरात 2 वर्षात ज्यांनी मनपा किंवा सरळ सेवेच्या या प्रत्येक ॲडमध्ये तुम्हाला शिकवलंय अशी टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, मेंटोरिंग अवेलेबल आहे, सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सो नक्की जॉईन करा, फायदा होईल. आणि ह्यावेळेस तुम्हाला हवं त्या जिल्ह्यामध्ये मनपामध्ये भरती व्हायचं आहे, लक्षात घ्या. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. टोटल बघा मनपा 28 आहे. किती मनपा आहे? 28. त्यापैकी तुम्ही एक एक मनपाची जाहिरात तुम्हाला दाखवतो. फक्त मी आता लास्ट वाचणार. फक्त मी पहिलं तुम्हाला समजून सांगतो काय आहे. बघा, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव त्यांनी इथे दिलेलं आहे. काय नाव? पहिलं फॉर एक्झाम्पल वसई विरार शहर नगर महानगरपालिका. मंजूर पदे किती आहे? 1413.
भरलेली पदे किती आहे 291. बाबा रे, किती किती भरली फक्त बघा. आणि रिक्त पदे किती आहेत तर 1122. आणि पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या किती आहे 1122. जेवढे रिक्त तेवढेच मागणी केली, पण काही ठिकाणी असं नाहीये रिक्त 490 आहे, मागणी 257चीच आहे, लक्षात घ्या त्यानुसार. आता मी तुम्हाला सांगतो एक एक. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका 490 रिक्त आहे, 257ची मागणी केली आहे. आता ही हॉट महानगरपालिका आहे ज्याची ऍड आता काही दिवसात येणं अपेक्षितच आहे. आता मी वारंवार म्हटलेलो आहे पण डिले होत चाललाय, पण डिले होण्याचं कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की संबंधित डिपार्टमेंट ती फाईल अडवून ठेवतं, लवकर परमिशन देत नाही, पण भरती होणं गरजेचंच आहे. सो नाशिक मनपा नाशिक कुंभमेळा चालू होणार आहे ह्या 2025च्या ऑगस्ट नंतर किंवा 26 मध्ये ऑगस्टमध्ये पहिल्यांदा सुरुवात होणार आहे. 27ला हा कुंभमेळा आहे. सो इथे कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि भरती होणार आहे. नाशिक महानगरपालिका टोटल जागा रिक्त 3200 आहे आणि मागणी केली 671 पदांची. लक्षात घ्या ही हॉट आहे, येणार जाहिरात बघा. धुळे महानगरपालिका 126 पद आहे. आता तिकडे तुम्ही बघत चला. जळगाव महानगरपालिका 450, सांगली मिरज आणि कुपवाडा महानगरपालिका तुम्हाला जागा आहे 586, लातूर शहर महानगरपालिका जागा आहेत 81, मीरा भाईंदर महानगरपालिका 316. ही पण हॉट मनपा आहे बघा. बृहन्मुंबई महानगरपालिका याची जाहिरात लवकरच येणार आहे. त्यामध्ये जागा रिक्त किती बघा 8490. खूप मोठी जाहिरात आहे. आता नवी मुंबईची येऊन गेली पण बृहन्मुंबईची बाकी ही मोठी जाहिरात आहे बघा. पुणे महानगरपालिका जागा 320, पनवेल महानगरपालिका जागा 412, नागपूर महानगरपालिका 853 ही येऊ शकते. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका 200 आणि नवी मुंबई महानगरपालिका ऍड ऑलरेडी आलेली आहे. 620 पदांची जाहिरात आलेली आहे. आता एक्झाम होईल त्यांची. 988 पदसंख्या. पण कितीसाठी जाहिरात आली आहे? मागणी केली 988, जागा किती आल्या 620. बघा तेवढेच रिक्त होते ना. रिक्त जेवढं डायरेक्ट तेवढ्या मान्यता मिळतच नाही जनरली. का? कारण वित्त विभागावरती लोड येतो ना, मग ते काय करतात किती ऍडजस्ट होऊ शकतात, म्हणजे एका व्यक्तीवरती किती भार आपण देऊ शकतो त्यानुसार त्यांनी 620 जवळपास 60% जागा भरलेल्या आहे, 60%. त्यानंतर 15वी आहे ठाणे महानगरपालिका अपकमिंग आहे. ही लवकरच जाहिरात ती बघा. 1738 पदांची मागणी केली आहे. तसे रिक्त 4071 आहे. हजारामध्ये बघा 4071 रिक्त आहे. मागणी केली 1738ची. कल्याण डोंबिवली जाहिरात आली आहे 620 पदांची. 1048ची रिक्त जागा आहे किंवा मागणी केली होती 620 मागितल्या दिल्यात त्यांनी, म्हणजे ऍड आली. ही चालू आहे ऍड सध्या. आणि याचा फॉर्म भरण्याची डेट पण वाढली बरं का. 15 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे, अजून वाढवली आहे. आज 3 जुलै लास्ट होती, 15 जुलै केली. फॉर्म भरू शकता तुम्ही इथे. 1000 म्हणजे 620 पदांची जाहिरात आहे. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर महानगरपालिका 123, उल्हासनगर महानगरपालिका 156, इचलकरंजी 642, अमरावती महानगरपालिका 485, अकोला महानगरपालिका 249, अहमदनगर 184, चंद्रपूर 112, कोल्हापूर महानगरपालिका 182 जागा आहेत. त्यानंतर मालेगाव महानगरपालिका 614, परभणीसाठी आहे 58, पिंपरी चिंचवड अपकमिंग आहे. लवकरच ही सुरुवातीला येईल लवकर बघा. जागा टोटल आहे 1578. मागणी केली आहे, बघू किती जाहिरात येते आता. तशा रिक्त बघा किती आहे 4423 आहे. मागणी एवढीच केली आहे. सो ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. आणि सोलापूर 28 नंबरची महानगरपालिका हिच्या 340 जागा मागणी केली आहे. टोटल जागा जर बघितल्या टोटल महानगरपालिकेच्या तर 1,20,566 मंजूर पदसंख्या आहे. भरलेली 66,496 आहे. रिक्त 48,680 आहे. आणि मागणी गेलेली आता 22,381. एवढी मोठी जाहिरात जर आली तर कुठल्या तरी मनपामध्ये लागलं पाहिजे ना आपण. ह्या सगळ्यांसाठी ना कॉमन सिलेबस काय माहिती तुम्हाला? मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस. टेक्निकलचं काही आलं तर आपण ॲड ऑन करू किंवा वेगळी बॅच असेल त्याची. पण मात्र आत्तापासून तुम्ही अभ्यासाला लागला तर पुढच्या, मी तुम्हाला हवं तर डेडलाईन वर्ष देतो, एका वर्षात याच्या जाहिराती येणार आहे. तुम्ही ते निवड होऊ शकते, नियुक्ती होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल सर जाहिरात कधी येणार आहे एक्झॅक्ट सांगा. बाबा एवढे प्रोसेस सांगितल्यानंतर या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या प्रोसेसमधून जायला या फाईलला किती वेळ लागतो? आता या फाईल अडकून पडलेल्या आहेत ठराविक अंतरावरती. सो अपकमिंग जाहिराती ज्या येणार आहेत त्यासाठी तयारीत राहाच. आता तुम्हाला सर नाही जाहिरात आल्यावर पाहू, मग जाऊ द्यात, मग झोपा तुम्ही आरामशीर, गोदडी बिदडी पांघरून मस्त निवांत झोपा. पावसाळा चालू आहे, फिरून या कुठेतरी. ऍड आली की मग अभ्यासाला लागा.
पण तुम्हाला ज्यांना वाटतं की नाही जर तुम्ही सांगितलं बरं झालं अभ्यासाला लागते मी लागा अभ्यासाला आणि अभ्यास करत असताना तुम्हाला जर मदत लागली बघा इथं ही जाहिरात तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवलंय लिपिक टंकलेखक लेखालिपिक आत्ता नवी मुंबई किंवा KDMची जाहिरात आहे कल्याण डोंबिवलीची त्यामध्ये बघा हे विषय त्यांनी टाकलेले आहे आता हे संबंधित विषय कल्याण डोंबिवलीने अपडेट केलं हे नाहीच यांना संबंधित विषय नाहीच यांना हेच विषय आहे 25-25 प्रश्न 25-25% नुसार यांना विचारलंय म्हणजे 25-25 प्रश्न आहे 200 मार्कांसाठी विचारलंय MCQ पॅटर्न TCS एक्झाम घेणार आहे सो हे टॉपिक कॉमन आहे तुमचे टेक्निकल जे पद आहेत ना त्याला टेक्निकल सिलेबस ऍड होईल पण हे 4 तर 100% असणार बघा हे 4 तर 100% आहे आणि याची तयारी करण्यासाठी तुम्हाला ही बॅच आहे आणि बॅच घेताना तुम्हाला BG10 काय म्हटलं मी तुम्हाला माझंच नाव वापरायचं आहे BG10 नावाचा कोड वापरायचा आहे बॅच घेताना हा कोड वापरला तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे सो ही बॅच रेकॉर्ड स्वरूपात आहे 1499 GST मध्ये अवेलेबल आहे हा कोड वापरला तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि ह्या बॅच मध्ये ना पूर्ण प्रॉपर सगळं असणार आहे नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे लेक्चर्स आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण आम्ही टाकलेले आहेत सो ह्या सगळ्यांचा फायदा करून घ्या आणि तुम्ही गाफील राहू नका यासाठी तुम्हाला जर मदत लागली तर लगेच बॅच जॉईन करा त्यासाठी ॲप डाउनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा अजून मनात काही प्रश्न असेल तर मनात ठेवू नका टाका कुठे टाका कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढची अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद